बंडखोर सेना पक्षाच्या सांगलीत पार पडलेल्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी स्पष्ट शब्दात प्रस्थापित पक्षांना इशारा दिलाय की सामान्य माणसाच्या मताचा दणका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात नक्कीच दिसून येईल। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बी.डी. पाटील होते। महागाई, भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याकडे दुर्लक्ष करून सरकार सामान्य माणसाला जातीधर्मात अडकवत असल्याचा आरोप आवळे यांनी केलाय। बैठकीत 11 नव्या सदस्यांचा पक्षप्रवेश, 9 जणांची घर वापसी तसेच 22 कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या जाहीर करण्यात आल्या। बैठकीत मराठी भाषेच्या मुद्द्यावर शिवसेना, ठाकरे आणि मनसेला पाठिंबा देण्याचा ठराव घेण्यात आला। तसेच आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी संघटनात्मक नियोजनावर भर देण्यात आला। यावेळी महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष शिवाली आवळे, युवक प्रदेश अध्यक्ष अमोल भोसले, राज्य सल्लागार नागनाथ देसाई, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिनेश मोरे, पश्चिम महाराष्ट्र सल्लागार जयसिंगराव चव्हाण, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विजय लोखंडे, पुणे जिल्हा अध्यक्ष संजय खांडेकर, सांगली जिल्हा उपाध्यक्ष उमेश कांबळे, हातकणंगले तालुका अध्यक्ष सुरेश आवळे, वाळवा तालुका अध्यक्ष प्रवीण सुतार, मिरज तालुका महिला आघाडी अध्यक्षा विद्या सामंत, वाळवा तालुका महिला आघाडी अध्यक्षा सुशीला जाधव, अभिषेक भंडारे, अजय साळवे, विशाल मोहिते, नवनाथ भोसले, सुजित भोसले, प्रवीण फाळके, वैभव दबडे, सुहास जाधव आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर जासूद। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।